छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनावरील प्राध्यापक नानासाहेब साळुंखे यांचं शाहूंच्या आठवणी या नावाचं एक पुस्तक नुकतंच वाचण्यात आलं. आणि हे पुस्तक वाचत असताना या पुस्तकामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या ज्या गोष्टी आहेत, गोष्टी रूप की छत्रपती शाहू महाराज हे कशा पद्धतीचे होते हे या पुस्तकामध्ये त्यांनी सविस्तर सांगितलेलं आहे. त्यातलीच एक मला अतिशय भावलेली गोष्ट जी आज तुमच्यासोबत शेअर करतोय की छत्रपती शाहू महाराजांनी चीप साहेबांना कशा पद्धतीनं अद्दल घडवली. की छत्रपती शाहू महाराज हे लोकांचे राजे होते. आपल्या राज्यकारभारात किंवा इतरांच्या राज्यकारभारामध्ये सर्वसामान्य जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची दखल छत्रपती शाहू महाराज घ्यायचे. आणि मग आपल्या राज्यातील कर्मचारी असो किंवा दुसऱ्याच्या राज्यातील कर्मचारी असो, तो जर सामान्य जनतेला त्रास देत असेल, त्याच्याकडून सामान्य जनतेला त्रास होत असेल, तर त्याला छत्रपती शाहू महाराज हे आपल्या परीनं अद्दल घडवायचे. कधी समजून सांगायचे, नाही समजून सांगता आलं तर काहीतरी अशी गंमत करायचे आणि त्या गमतीच्याद्वारे ती समस्या किंवा त्याला अद्दल हे घडवायचे. त्याच्याच आधारावरती ही आजची छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनातली महत्त्वाची गोष्ट की मिरज जे कोल्हापूरपासून जवळ आहे, या मिरज या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांचा एक राजवाडा आहे. कधी कधी छत्रपती शाहू महाराज या मिरजेला जायचे, राजवाड्यावरती जायचे. आणि मग राजवाड्यावरती गेल्यानंतर तिथल्या लोकांना कळलं की शाहू महाराज आलेले आहेत. आणि मग शाहू महाराज आले म्हणल्यानंतर त्या संस्थानातील म्हणजे मिरजच्या गावची लोक म्हणजे मिरजकर लोक हे महाराजांना भेटायला जायचे. काही लोक त्यांना आपल्या अडचणी सांगायच्या, समस्या सांगायच्या, काही लोकांना गरज असायची. मग आपल्या परीनं जेवढं होतं तेवढं महाराज या लोकांना मदत करायची. आणि जी गाऱ्हाणी होती लोकांची, ही गाऱ्हाणी ऐकायची. तिथल्या तिथं त्याचं सोल्युशन निघत असेल तर तिथल्या तिथं त्यांना उपाय सांगायचा, सोल्युशन करायचं. पण त्या मिरज या गावामध्ये असणारे जे चीफ साहेब होते राजवाड्यातले, त्यांच्या तक्रारी महाराजांच्या कानावरून वारंवार यायच्या. जेव्हा जेव्हा हे मिरजला जायचे तेव्हा तेव्हा महाराजांकडे या चीफ साहेबांची तक्रार नेहमी असायची. आणि आज गेले असतानासुद्धा महाराजांच्या कानावरती ही तक्रार गेली चीफ साहेबांच्या संदर्भातली. आता माणूस म्हटल्यानंतर चुका ह्या होणारच, पण परत परत चुका होऊ नयेत याची दक्षता घेतली पाहिजे, अशी महाराजांची एक ख्याती होती. चूक झाली की एकदा सांगणं, दोनदा सांगणं, तीनदा सांगणं, पण परत परत तीच त्या माणसाकडून जर होत असेल तर त्या संदर्भामध्ये काहीतरी उपाययोजना केली पाहिजेत आणि त्या माणसाला अद्दल घडवली पाहिजे. म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी एक शक्कल लढवली. त्यांनी आपल्या राजवाड्यातनं म्हणजे कोल्हापूर या ठिकाणी असणाऱ्या राजवाड्यातनं त्यांचा असणारा खडखडाट हा मागावून घेतला आणि त्याला काही खटारे जोडले आणि आपल्या अंगामध्ये असा वेश परिधान केला की एकदम खेडूत खेडवळ अशा पद्धतीचा वेश महाराजांनी स्वतः परिधान केला. महाराजांनी स्वतः परिधान केला. त्या आपल्या खडखडाटामध्ये बसले आणि त्या आपल्या ड्रायव्हरला सांगितलं की राजवाड्याकडे गाडी घेऊन चा. राजवाड्याकडे गाडी घेऊन मग अर्ध्या रस्त्यात जातात न जातात तोच त्यांनी ड्रायव्हरला सांगितलं की तू आता काय कर, खाली उतर आणि जरासं फिरून ये. आणि महाराज स्वतः त्या खडखडाटामध्ये बसले. अंगावरती राजाचा पेहराव नाही, अंगावरती एका खेडवळ ग्रामीण भागातल्या असणाऱ्या माणसाचा पोशाख. अंगामध्ये सदरा, कमरेला धोतर, डोक्याला उपरणं बांधलेलं, अशा पद्धतीचं खेडवळ स्वरूपामध्ये महाराज त्या खडखडाटामध्ये बसले. थोड्या वेळानं काय झालं की राजवाड्यातनं चीफ साहेबांची गाडी निघाली. आणि गाडी निघाल्यानंतर एक तिथं अशी प्रथा पडली होती की जेव्हा चीफ साहेब त्या रस्त्यानं जातील त्यावेळेला
त्यांच्या गाडीला इतर जाणाऱ्या लोकांनी वाट मोकळी करून दिली पाहिजे, मग रस्त्यानं जाणारा कोणीही असो. चीफ साहेब जोपर्यंत जात नाहीत तोपर्यंत सगळा रस्ता त्यांना मोकळा असला पाहिजेत, अशी एक पद्धतीची तिथं लोकांना सवय पडलेली होती. या चीफ साहेबाची गाडी निघाली की लोक काय करायचे, रस्त्यानं बाजूला व्हायचे. नुसते बाजूलाच व्हायचे नाही तर आपली गाडी थांबवून जिथं असेल तिथं थांबून त्यांना चीफ साहेबांना मुजरा केल्याशिवाय जायचे नाहीत. म्हणजे मुजरा करायचा, रस्ता मोकळा करून द्यायचा, या गोष्टींचा तिथल्या लोकांना त्रास व्हायला लागला. त्रास एवढ्यासाठीच व्हायला लागला की काही लोकांना दवाखान्यात जायचं होतं, काही लोकांना एक लग्न विवाह समारंभाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं होतं, काहींना महत्त्वाची कामं होती. या सगळ्या गोष्टी खोळाबायला लागल्या आणि त्यामुळे काय व्हायला लागलं की या चीफ साहेबांच्या वागण्यांचा लोकांना त्रास व्हायला लागला. आणि मग हा त्रास त्यांनी वारंवार राजांच्या कानावरती घातला होता आणि आजही आल्यामुळं महाराजांनी त्यांना अद्दल घडवण्याचं ठरवलं आणि भर रस्त्यामध्ये आपली आडवी गाडी लावली. आता चीफ साहेबाची गाडी आल्यानंतर जो तो रस्त्याच्या बाजूला व्हायला लागला, खाली उतरून महाराजांना नमस्कार करायला लागला, मुजरा करायला लागला, चीफ साहेबांना नमस्कार करायला लागला. पण जी खटारा गाडी, जी खडखडाट त्या रस्त्यावर लावली होती त्यामध्ये स्वतः महाराज बसले होते आणि ड्रायव्हरला सांगितलं होतं की तू फिरून ये. चीफ साहेबाची गाडी आली, बाकीचे लोक सगळे बाजूला झालेत, पण ही जी गाडी आहे त्या गाडीचा हॉर्न वाजवायला लागला, ड्रायव्हर वाजवायला लागला, परंतु गाडीवान काही बाजूला गाडी घेईना. आता त्यांच्यासोबत जो सहकारी होता, साथीदार होता, तो खाली जोराने ओरडला आणि खाली आला म्हणल्यानंतर तुला कळत नाही का रे गाडी कुणाची या लागलेली. बघतात तर काय हे स्पेशल त्या गाडीमध्ये झोपलेले आहेत. आता बराच वेळ आपला हा माणूसच गेलेला आहे हे पाहून चीफ साहेब स्वतः त्या गाडीतनं खाली उतरले, आपल्या रथातनं खाली उतरले आणि रथातनं खाली उतरून ते त्या गाडीजवळ आले आणि गाडीजवळ येऊन कोण आहे रे तो, त्याला कळत नाही का कोण या लागलेला आहे, अशा पद्धतीची वल्गना करायला लागली. आणि बघतात तर काय महाराज खेडवळाचं वेषांतर करून बसलेले महाराज ताटकन उठले आणि म्हणले, अहो कसा काय डोळा लागला मला काही कळालंच नाही. आणि त्या खेडवळ्याच्या रूपामध्ये छत्रपती शाहू महाराजांना बघून चीफ साहेबांची बोबडी वळली. त्यांनी ओळखलं, इतरांनी नाही ओळखलं, पण चीफ साहेबांनी ओळखले की हे छत्रपती शाहू महाराज आहे. आणि छत्रपती शाहू महाराजांना मग त्यांनी आपल्या घरी नेलं, राजवाड्यामध्ये नेलं आणि राजवाड्यांमध्ये नेल्यानंतर त्यांच्यामध्ये गुजगोष्टी झाल्यानंतर महाराजांनी तोपर्यंत थांगपत्ता लागू दिला नव्हता की मी हे काय केलं. पण चीफ साहेबांच्या लक्षात आलं की छत्रपती शाहू महाराजांनी अशा पद्धतीचं वेषांतर करून असं भर रस्त्यामध्ये आपली आडवी गाडी का लावली. आणि तेव्हापासून चीफ साहेबांनी मग जो त्यांचा शिरस्ता पडलेला होता की मी आल्यानंतर सगळ्यांनी रस्ता मोकळा करून द्यावा, बाजूला थांबावं, मुजरा करावा, या सगळ्या पद्धती या घटनेनंतर बंद झाल्या. म्हणजे छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या एका कृतीतनं एका चीफ साहेबाला कशा प्रकारची अद्दल घडवली हे आपल्याला निदर्शनास येतं. म्हणजे खऱ्या अर्थाने लोकांचा असणारा राजा हा लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी दखल घेणारा या छत्रपती शाहू महाराजांची ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील गोष्ट घेऊ.